धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण 32 सिक्युरिटी एजन्सीज रजिस्टर्ड आहेत. त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण व्यायामशाळा आणि जिम 94 इतक्या आहेत आणि 16 आपल्याकडे कुस्तीचे आखाडे आहेत. तर आपण एकंदरीत पाहिलं असेल की काही गुंड लोक, काही गुन्हेगार लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असे लोक या बॉडी बिल्डर्सला, या मल्लांना स्वतःचे पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून ठेवतात आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतात. आगामी सभा इलेक्शनमध्ये सुद्धा या प्रकारचं कंडक्ट होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी सर्वांना एक 149च्या नोटिसेस दिलेल्या आहेत की आपण कोणत्याही गुंडाच्या, गुन्हेगाराच्या अथवा समाजकंटकांचे बॉडीगार्ड म्हणून समाजामध्ये आपल्याला जाता येणार नाही, समाजामध्ये दहशत पसरवता येणार नाही आणि जर तसे झालं तर आपल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा अनुषंगाने आपण सर्वांना 149 CRPच्या नोटिसेस काल काढलेल्या आहेत. धन्यवाद. माझं नाव अंकुर सोनार, राहणार धुळे. माझी दत्त मंदिर देवपूरला ALS फिटनेस नावाची जिम आहे. मी आता जिम ओनर आहे. आत्ता 2 दिवस अगोदर आम्हाला 149 पोलीस डिपार्टमेंटमार्फत आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे. त्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की जिम ओनर झाले, बाउन्सर झाले, मल्ल झाले की आता आगामी निवडणुकामध्ये जे येणार आहे त्याच्यामध्ये ते कामकाज करणार आहेत, बाउन्सर बळाचा वापर वगैरे करणार आहे. तर ती माझं असं म्हणणं आहे की आम्ही जिम ओनर्स आहे, ओनर्सला ती नोटीस वगैरे देण्याचं काहीच कुठे कारण नाही आहे. आणि जी नोटिसेस वगैरे त्यांना पाहिजे, जे प्रोफेशनली बाउन्सर वगैरेचं काम करतात त्यांना देण्यात आली तर बरं होईल. आणि त्याच्यामध्ये असं पण म्हणा, आता मी एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे, तर त्याच्यामध्ये माझा बॉडी बिल्डर एक स्पोर्ट्स फील्डमध्ये ती नोटीस पण मला देण्यात आली. कुठे त्याचा रोल नाही, तर प्रशासनाला एक विनंती आहे की ती नोटीस परत घेण्यात यावी आणि ती रद्द करण्यात यावी.